आपला यथोचित मान सन्मान तो इथे केला जातोय, ज्याचा आपण स्वीकार करावा.
23 ला 1 अशी स्थिती आहे. 1.3चा खेळ झाला. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय उंच हवेतनं क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टीपला गेलाय झेल. संपवलाय बॅटरचा खेळ. विकेट मिळतीये महाराणा KKR संघाला लागलेला हा दुसरा झटका खेळाडू बाद. ऑफ्टॉपच्या बाहेर गुडघ्यावर बॅलन्स करत असताना मोठ्या फटक्यागत जाण्याचा इरादा होता तिथे, मात्र तो इरादा फोल ठरला. चेंडूने उंची जास्त गाठली, लांबी तेवढीशी मिळाली नाही आणि त्याचंच कारण जर आपण पाहिलं तर तिथे झेल तो होत असताना विकेट मिळते खेळाडू बाद. पाच चेंडूचा खेळ झालाय का पंच? एक बॉल बाकी आहे ना? धावसंख्या जर आपण पाहिली तर 23ला 2 आहे. दुसरं षटक ते प्रकारे पथावर आहे महाराणा KKR आणि त्यांच्या विरोधात हा खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रोजेक्टेड स्कोर इथनं 51 दाखवतोय आणि त्यापेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल, कारण ही 4 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे विध्वंसकतेने खेळ तो सुरू राहणार आहे. यावेळेस मात्र हा बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल तिथे जर आपण पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू बरोबर ओव्हर झाली आहे समाप्त. एकंदर 2 ओव्हरचा खेळ. या 2 ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 23 आकड्यावर स्थिर आहे. एक चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर कट झाला, टर्न झाला, एक मोठा टर्न तो इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि नंतर जर आपण पाहिलं तर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना आपण पाहतोय 23ला 2 अशी स्थिती आहे. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती आहे खेरीज. जर कोणाला मैदानावर एक बाईकची किंवा गाडीची कुठलीही चावी जर आपल्याला सापडली असेल तर आपण ती समालोचन कक्षामध्ये जमा करा. पुढचा बॉल यावेळेस मात्र गुडघ्यावर बॅलन्स करत असताना बॉलला हवेमध्ये उडवलंय क्षेत्ररक्षक. तिथे डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा एक चांगला दर्जेदार झेल तो आपल्याला पाहायला मिळालाय. विकेटचं पतन होत आहे. महाराणा KKR संघाला लागलेला हा तिसरा झटका खेळाडू बाद. सातत्यानं विकेट्स त्या इथे संपादित होत असताना पाहायला मिळते. सुरुवात खूप चांगली झाली होती, मात्र त्यानंतर त्या सुरुवातीला आणखी मोठं करण्याचा जो इरादा होता तो फोल ठरत असताना राहुल जोनवाल यावेळेस मैदानामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू खूप काळ हवेमध्ये राहिला आणि तिथे खूप चांगल्या पद्धतीने झेल तो संपादित झाला. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. एक महत्वपूर्ण सामना तो सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सत्यम चौधरी जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. एक फिरकीचा जादूगर म्हणून सत्यम चौधरीची ही ओळख आहे, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करतोय. अनिकेत काळे जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र चांगला बॉल. इथे विकेट किपरला दुखापतग्रस्त करतोय का, कारण बॉल सरळ त्याच्या कानशिला जवळ लागला होता. त्यामुळे एकदा त्याला नीट पाहून घ्या. हे बघा, डायरेक्टली बॉल जाऊन त्याच्या चेहऱ्यावर लागला. अगदी जोरात लागला हा बॉल. जर तिथे आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर फलंदाजाच्या बॅटमधनं चेंडू निसटला आणि त्यानंतर सरळ जाऊन चेहऱ्यावर लागला. हे उद्याचे सामने जे आहेत ते तुम्हाला सध्या शो केले जात आहेत
कन्सारे 11 आणि त्यांच्या विरोधात निजाम 11. दुसऱ्या मॅच मध्ये जहीर 11 आणि धर्मवीर प्रतिष्ठान दाभाडी. अगदी दर्जेदार खेळाडूंचे संच उद्या या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. उद्या ही 6 मॅचचा शेड्यूल असेल. एक संघ जो सेमीफायनल करता उद्या ही क्वालिफाय केला जाईल. मक्सारे 11 आणि निजाम 11 मध्ये उद्या संध्याकाळी ठीक 4 वाजता पहिला सामना तो या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. उद्या डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा खेळवली जाईल. दुसरी मॅच बरोबर 5 वाजता असेल. त्यामुळे 4:30 वाजता रिपोर्टिंग करावं लागेल. जहीर 11 आणि धर्मवीर प्रतिष्ठान दाभाडी या दोन्ही टीमला. अगदी चांगले क्रिकेट उद्या आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्ण महाराष्ट्रभरातून महाराष्ट्राच्या बाहेरून खेळाडू ते इथपर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळतील. काही गुजरात प्रांतातील खेळाडू, पालघर जिल्ह्यातील खेळाडू, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मधले खेळाडू उद्याच्या दिवसात आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्रभरातनं खेळाडू उद्या या स्पर्धेच्या निमित्तानं इथे दाखल होतील. यावेळेस मात्र हा बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये खूप चांगला दर्जेदार झेल तिथेही संपन्न केलाय. पडझड ती काय थांबायचं नाव घेत नाहीये. महाराणा KKR संघ आता अडचणींच्या सावटाखाली आलाय. एका पाठोपाठ एक झटके ते त्यांना लागतायत. सातत्यानं विकेटचं बदन ऑफ्टनच्या बाहेर शफल झाला होता. तिथे बॉलला हुक करण्याचा प्रयत्न केला मात्र बॉल मिडल झाला नाही. तिथे वरच्या अंगाला लागला आणि त्यामुळे बॉल हवेमध्ये राहताना तिथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळालं. आणखी एक गडी, आणखी एक विकेट, आणखी एक फलंदाजाला तंबूचा रस्ता. अगदी पत्त्याचा बंगला कोसळावा तसा हा डाव कोसळत चाललाय. फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये एक सिलसिला जारी केलाय. तू चल माया आया. जिथे सरळ बॅटनं रन बनत नाहीये तिथे उलट्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला सत्यम चौधरी. त्याला ओळखणं आता मात्र सध्या मैदानाच्या आतनं कठीण झालंय. कारण या ओव्हरमध्ये त्यानं कुठल्याही प्रकारची धाव न खर्च करता 3 गडी ज्यांना परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. काय गोलंदाजी करतोय सत्यम चौधरी. लाजवाब मारा तो त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा, भेदक मारा, फलंदाजांना बंदिस्त करणारी लाईन, फलंदाजांना अडचणीमध्ये आणणारी ती लाईन त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. सत्यम चौधरी मैदानाच्या आतमध्ये अगदी तहेलका मचवतोय असं म्हणायला हरकत नाही. तोच सत्यम आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होणार आहे. चला गेम ते थोडंसं स्पीडअप ठेवा. ऑलरेडी खूप जास्त उशीर झालाय आजच्या शेड्यूलला. सत्यम चौधरी आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरनं दर्जेदार पद्धतीने दमदार पद्धतीने खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. खूप काळ मैदानाच्या आतमध्ये शांतता होती. फलंदाजी अडचणीमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळत होती मात्र मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या एक चांगला फटका टर्न झालेला बॉल लागली योग्य तऱ्हेने इनफिल्डच्या वरनं खेळताना एक चांगला कट शॉट तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकतेने जाऊन पोहोचते 27-27. जोगिंदर जे सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेत आणि जोगिंदर यांना चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं पेशकश करावा लागेल कारण अजूनही वेळ गेलेली नाहीये. इथं एक षटक ते अजूनही येणं बाकी आहे. यावेळेस मात्र चांगला बॉल सत्यम चौधरीकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला काहीच कळलं नाही नेमकं काय झालं या चेंडूवर. टप्पा खाल्यानंतर बघूया रिप्ले मध्ये हा चेंडू कशा पद्धतीने सत्यमनं हाताळला होता हे बघा. तिथे कळू दिलं नाही की आत येणार आहे बॉल आणि त्यानंतर सत्यमनं फलंदाजाची पाठ थोपटवली आणि तिथे एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर समाप्त झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ 9च्या सरासरीनं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर जाऊन पोहोचतीये 27-27 या आकड्यावर 5 विकेटच्या पतनानंतर.
शेवटचं षटक, अंतिम षटक ते सध्या प्रगतीपथावर येणार आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर बबलू खामकर ज्यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहताय. बघूया बबलू खामकर कशा पद्धतीने गोलंदाजी इथे ती त्यांच्या वतीनं मैदानाच्या आतनं केली जाईल. कुठल्या टप्प्यावरचा मारा तो इथे बबलू खामकर यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल. इथे पहिलाच बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल विकेट किपर जाण्यामध्ये जातोय. मनोज जे स्ट्रायकर एंडकडे येत मात्र आतापर्यंत खातं उघडणं तेही त्यांच्याकरता कठीण झालंय. 2 बॉल फेस केलेत आणि दोन्ही बॉलवर त्यांच्या बॅटला बॉलचा स्पर्श तो झालेला नाहीये. आणखी एक चांगला बॉल बबलू खामकर यांचा. टप्पा खाल्यानंतर कट झाला, टर्न आणि बाउन्स दोन्ही या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. काय अप्रतिम बॉल बबलू खामकर याच्या माध्यमातून आपल्याला तिथे पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर एक चांगला मोठा टर्न आणि त्याबरोबर बाउन्स तो आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपाने निघतोय. बबलूला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं गेलं आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणल्यानंतर अगदी चांगला मारा तो तिथे मैदानात करून दाखवतोय. पुढच्या एकदा आपल्या चांगल्या टप्प्यावर ठाम आहे. फलंदाजाला हतबल केलंय, हताश केलंय, बंदिस्त केलंय, शांत केलंय. मनोज मैदानामध्ये येत आणि मनोज आपल्या टीमला अडचणीमध्ये आणतायत कारण 4 बॉल त्यांनी फेस केलेत. या 4 बॉलवर त्यांना आतापर्यंत आपलं खातं उघडता आलेलं नाहीये. यावेळेस मात्र एक उत्तुंग गगनचुंबी प्रहार तो इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळालाय. बॉल सीमा रेषा पार षटकारामध्ये परावरील फुलटॉस दिलाय आणि जो काही राग रोष मनामध्ये होता तो राग रोष या फटक्याच्या माध्यमातून व्यक्त केला. बॉलला दूर सीमारेषा पार फेकलंय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 34. एक मोठा फटका आला तर 40च्या पर्यंत पोहोचण्याची संधी आहे आणि 40 पर्यंत जर पोहोचले तर निश्चित इथे मॅच मध्ये जान फुकता येईल. या मॅच मध्ये जागा निर्माण करता येईल. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे त्यामुळे दुसऱ्या धावेकरता प्रयत्न असेल. वेगानं धावलेत. फेकी जोपर्यंत आली तिथे मिळेल विकेट. 1च्या मदतीने धावसंख्या 35 विजयाकरता 4 षटक 24 बॉल आणि 36 धावसंख्येचं लक्ष्य. विजयाकरता 36 धावसंख्येचं लक्ष आहे. 4 ओव्हरचा हा मुकाबला महामुकाबला तो आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर विजयी संघ आजच्या रात्रीतील शेवटची मॅच ती खेळण्याकरता सज्ज होणारे आझाद 11 तिथे वाट पाहतोय कुठला संघ आमच्या समोर येईल आणि खेळण्याकरता सज्ज होईल. आझाद 11 आणि या मॅच मधील विजयी संघ ज्यांच्यामध्ये आजच्या रात्रीतील शेवटचा सामना तो यानंतर पार पडणार आहे. पहिली रात्र आहे. थोडंसं उशिरानं सुरुवात झाली होती. आज जवळपास 7
च्या सुमारास ही मॅच ला सुरुवात झाली, त्यामुळे थोडासा उशीर झाला. मात्र उद्या ठीक संध्याकाळी 4 वाजता टीमला रिपोर्टिंग करायची आणि मॅच सुरू होईल. 6 मॅचेस आपल्याला 11 साडे 11च्या दरम्यान उद्या कंप्लीट करायच्या आहेत, या गोष्टीची नोंद घ्या. विजयाकरता 36 धावसंख्येचं लक्ष आहे. मंगलमूर्ती 11 हा संघ ज्याला जिंकण्याकरता बघूया मंगलमूर्ती 11 इथे कशा पद्धतीनं या 36 धावा दाफलकावर लावण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतनं करणार आहे. मात्र समोर सुद्धा गोलंदाजीचा तोफखाना आहे. दर्जेदार खेळाडू 36 चं लक्ष आहे. पंच वेळ कमी आहे, मॅच लगेच सुरू करा. जराही वेळेचा अपव्यय होऊ देऊ नका मैदानामध्ये. 15 मिनिटात 3 षटके ही कंप्लीट झालीच पाहिजेत. चला मॅच सुरू करा. पहिल्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर छत्रपती संभाजीनगरचा एक स्टार खेळाडू, स्टार ऑलराऊंडर विकास पवार गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दर्जेदार गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जात आहे. विकास पवार जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. सलामीची जोडी ज्याने शेवटच्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली, बबलू खामकर. आणि साथीनं जर आपण पाहिलं तर रवी जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे विकास पवारच्या विरोधात होईल. विकास पवार आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन, पहिलाच बॉल बबलू खामकर स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच करतोय. बॉलला उचलून फेकून देतोय सीमा रेषेच्या पार. पहिल्या चेंडूवर धम्माका तो पेशकश केलाय. षटकार 6. इथे मात्र चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळालाय. एक सिंगल ती घेण्याचा उद्दिष्ट ठेवलं आणि एक सिंगल धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 7 ऑन बोर्ड, 7 धावा. बबलू खामकर अगदी चांगली सुरुवात आपल्या टीमला मिळवून दिली आहे. कारण 36 धावसंख्येचं लक्ष खूप मोठं नाहीये, मात्र सोपंही नाहीये. चांगल्या गोलंदाजीच्या विरोधात 36 धावा दाफलकावर लावणं 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तेवढं सोपं नाहीये. चांगली फलंदाजी ती करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र रवी त्याला संधी मिळाली आणि त्यानं संधीचं सोनं केलंय. बॉलला उंच हवेतनं उडवून फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. बॉलला पाठवलंय रात्रीच्या अंधारातनं भूर. षटकार. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत. यावेळेस मात्र तेज तर्रार पेसवाला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 4 बॉल नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा. विकास पवारचं आव्हान समोर असताना ही खूप चांगली बॅटिंग सध्या आपल्याला मंगलमूर्ती 11 कडनं पाहायला मिळते. विकासच्या विरोधात पुन्हा एकदा
आक्रमणाचा प्रयत्न तो फसलाय, बॉल हवेत आहे मात्र निर्जन स्थळी पडेल, त्यामुळे 2 धावा त्या तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 15 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल या ओव्हरमधला शिल्लक आहे. पहिलं षटक खूप जास्त महागडे ठरलंय, ज्या गोलंदाजावर सर्वाधिक भरोसा होता की या मॅच मध्ये तो टीमला कमबॅक करून देईल, त्याच्याच विरोधात आक्रमण ते पाहायला मिळालंय. यावेळेस पुढे एकदा दाखवलंय आसमान, बॉलला उंच हवेतनं फेकून दिलंय सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार 6. महामानव षटकार तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. हा बघा चांगला पिकअप शॉट तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला योग्य वेळी पिक केला आणि उंच हवेतनं उडवून पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार क्वालिटी फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकत असताना 21 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. एक ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. आता विजयाकरता 18 मध्ये बनवायचे आहेत 15. ओव्हर नंबर 2 गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अनिकेत आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. अनिकेतच्या विरोधातही आक्रमण पाहायला मिळते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत इथे बॉलला उचललं एक सिंगल त्यामध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 22. बबलू तो बॅटिंग करतोय 8 वर, मात्र रवीला जर आपण पाहिलं तर 4 बॉलमध्ये 14 वर बॅटिंग करतोय. अगदी विध्वंसकतेने आणि विस्फोटकतेने खेळ तो त्याने मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलंय. प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळण्याचा इरादा तो त्याने मैदानाच्या आतनं दर्शवलाय आणि प्रत्येक वेळी त्या इराद्याला तिथे यशस्वी करून दाखवलंय. खूप चांगले फटके ते त्याने आतापर्यंत खेळलेत. यावेळेस मात्र हा बॉल त्याला पुन्हा एकदा योग्य तऱ्हेनं तिथे खेळलाय. बॉल चाललाय खाली क्षेत्रातनं जमिनीवर उड्या मारत सीमारेषेच्या पार चौकारामध्ये परावर्तित होईल. स्वीपर कव्हरचं क्षेत्र ते यावेळेस निवडलं आणि तिथनं परावर्तित केला हा चौकार. आत आला होता बॉल टप्पा खाल्यानंतर उचली घेताना योग्य वेळी तिथे बॅकफुटला गेला, थोडासा मागे सरसावला आणि त्यानंतर हा फटका ज्याला स्वीपर कव्हरच्या दरम्यान खेळला आणि चौकारामध्ये परावर्तित केलं. 4च्या मदतीनं धावसंख्या 26. आणखी एकदा अगदी सहजतेनं योग्यतेनं आणि दर्जेदारपणे बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार. फाईन लेग ते खाली होतं आणि त्या फाईन लेगच्या क्षेत्रातनं चौकार मिळालाय. 4. आझाद 11 चे कॅप्टन रवी आहिरे आपल्याला लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. नाणेफेक त्याकडे आपण वळणार आहोत. रवी आहिरे आपण लगेच तिथे जॉईन व्हा. आता मात्र तिथे उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, कारण कळून सुटलंय ही मॅच आता आपल्या हातामध्ये आली आहे. त्यामुळे थोडेसे वेगळे प्रयोग जरी केले तरी काही फरक पडत नाही आणि त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्सचा अटेम्प्ट तो पाहायला मिळाला रवीकडनं. यावेळेस रवीनं बॉलला पुढेच एकदा हवा दिली आहे, मात्र यावेळेस डिस्टन्स मिळाला नाही. बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात माघारी परतावं लागेल. पहिला झटका खूप उशिराने लागलाय. जरी बाद झाला असला तरी टाळ्या वाजवून स्वागत केलं जाईल, कारण या मॅच मध्ये विजयाकरता ज्या धावसंख्येची गरज होती त्या धावसंख्येला गवसणी घालण्याकरता एक महत्वपूर्ण इनिंग इथे मैदानाच्या आतनं पेशकश करून माघारी परतत असताना फलंदाज रवी त्याच्या पारीचा अंत झाला. विकेट येते खेळाडू बाद. नवीन फलंदाज अरमान जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. अरमान शेख गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अनिकेत तो सज्ज होतोय. अनिकेत आणि अरमान या दोघांमधला खेळ. इथे पहिलाच बॉल मोठ्या फटक्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये केला. एक डॉट बॉल बरोबर ओव्हर झाली समाप्त. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि विजयाकरता रन बनवायचे आहेत 6. मंगलमूर्ती 11 हा संघ जर आपण पाहिला तर तो विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर हा संघ जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये थोडासा अडचणींच्या सावटाखाली आहे. विजयाचं
जे उद्दिष्ट आहे ते साजरं करण्याकरता अगदी आउटस्टँडिंग गोलंदाजीचा जो परफॉर्मन्स असतो ना तो त्यांना इथे मैदानाच्या आतनं करावा लागेल. अगदी खूप मोठ्या रेस्ट नंतर रवी आहिरे पुन्हा एकदा टॉस बॉक्स कडे जॉईंट होत आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र खेळ खलास. अप्रतिम दर्जेदार क्वालिटी फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. षटकारानं विजयी होतीये टीम मंगलमूर्ती 11. मंगलमूर्ती 11 या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. लगेचच आपण टॉस करणार आहोत. बोट टीम कॅप्टन रवी लगेच आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. भारत भाऊ लगेच टॉस करून घ्या आणि मॅच सुरू करा. वेळ अजिबात आपल्याकडे नाहीये त्यामुळे